मी कधी विचार केला आहे का, राक्षस नेहमी महादेवांचीच पूजा करतात पण विष्णूची नाही. खरं तर शिव आणि विष्णू वेगळे नाहीत, ते एकाच परमेश्वराचे दोन पैलू आहेत. शिव म्हणजे अंतर्मनातील शांतता, ध्यान आणि आत्मस्वरूप. म्हणूनच जेव्हा कोणी अंतर्मुख होऊन त्यांची तपश्चर्या करतो तेव्हा महादेव त्याच्यावर प्रसन्न होऊन भक्ताची इच्छा ते सहज पूर्ण करतात. शिव भोळे भाले आहेत म्हणून त्यांना भोलेनाथ म्हणतात, पण विष्णू वेगळे आहेत. विष्णू म्हणजे सर्वव्यापी चेतना. आपण जे विचार करतो, जी ऊर्जा बाहेर पाठवतो, तीच दुप्पट आपल्याकडे परत येते. जर संकल्प पवित्र असतील तर विष्णू त्यांना आशीर्वाद देतात, पण जर संकल्प दुष्ट, कपटी किंवा अपवित्र असतील तर त्याचेच दुष्परिणाम परत आपल्या वाट्याला येतात. म्हणूनच राक्षसांना शिवप्रिय आहेत, कारण ते त्यांची इच्छा बिनशर्त पूर्ण करतात, पण विष्णू त्यांच्यावर आरसा धरतात. त्यांची दुष्टता परत त्यांनाच भोगावी लागते. यामुळेच पुराणांमध्ये राक्षसांना शिव उपासक आणि विष्णू द्वेष्टा म्हटलं आहे.